सत्कार मूर्तींना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं. एक सूचना अशी आहे की सुरुवात राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने होणार आहे, तरी आपण आपले मोबाईल शांत अवस्थेमध्ये ठेवावेत. आजचे सत्कार मूर्ती आहेत श्री S.G. तायवाडे, त्यानंतर सौ M.R. वानखडे मॅम, श्री D.M. मोरे, M.D. निंबेकर, उदय देशमुख आणि C.D. उतखेडे या सत्कार मूर्तींनी कृपया उभयता व्यासपीठावर यावं. सर्व सत्कार मूर्तींनी वर्त यावं. तायवाडेजी उभयता सत्कार असल्यामुळे सौभाग्यवतींना सुद्धा वरती यायचं आहे सत्कार मूर्तींसोबत. श्री उतखेडे आणि श्री मोरे. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने आणि त्यानंतर विद्यापीठ गीताने करतो आहोत. आपण आपल्या जागेवरती उभं राहावं. यानंतर राष्ट्रगीत सुरू होईल. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे शुभ आशीष मांगे, गाहे तब जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. यानंतर विद्यापीठ गीत होईल. नित्यं हि विद्या चिन्तनं, नित्यं च विद्या मन्थनं, नित्यं हि विद्या
कर्तव्यपूर्ती सोहळा डॉक्टर के.जी. देशमुख सभागृहामध्ये आयोजित केला आहे. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याला अध्यक्षस्थानी उपस्थित विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे सर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर, आपल्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, नियंत्रण अधिकाऱ्यांमध्ये उपकुलसचिव विधी श्री M.M. जायले साहेब, तद्वतच ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत ते सत्कार मूर्ती श्री S.G. तायवाडे सांख्यिकी परीक्षा विभाग सौभाग्यवती तायवाडे, त्यानंतर परीक्षा विभागातील वरिष्ठ सहाय्यक सौ M.R. वानखडे श्री वानखडे, परीक्षा विभागातील कनिष्ठ सहाय्यक श्री M.D. निंबेकर सौभाग्यवती निंबेकर, त्यानंतर विधी विभागातील वरिष्ठ सहाय्यक श्री उदय देशमुख सौभाग्यवती देशमुख. तद्वतच आजच्या या कार्यक्रमाला सभागृहामध्ये उपस्थित उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, त्यानंतर श्री प्रमोदजी तालम, त्यानंतर सहाय्यक कुलसचिव श्री मोहन सोळंके, राजाभाऊ पिदळी, सर्व कर्मचारी, सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की जे मागे बसले आहेत कृपया त्यांनी समोर यावं. असं होतं की आम्हाला जेव्हा वर्तमानपत्रात आम्ही हे आपला फोटो पाठवतो त्या समोरच्या खुर्च्या रिकाम्या दिसतात. कृपया आपण उठून समोर यावं प्लीज. महिला वर्ग सुद्धा त्यांनी कृपया समोर यावं प्लीज. यानंतर मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख सरांना विनंती करतो की ते प्रास्ताविक आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. डॉक्टर तुषार देशमुख सर. सर्वप्रथम वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांच्या पावनस्मृतीचं अभिवादन करतो. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्रकुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे सर, नियंत्रण अधिकारी म्हणून उपस्थित डॉक्टर हेमंत देशमुख, श्री M.M. जायले, त्याशिवाय व्यासपीठावर उपस्थित श्री अजय देशमुख अध्यक्ष विद्यापीठ कर्मचारी संघटना, सत्कार मूर्ती आजच्या कार्यक्रमाचे श्री S.G. तायवाडे, सौ M.R. वानखडे मॅडम, श्री D.M. मोरे आज उपस्थित नाही आहेत, श्री M.D. निंबेकर, श्री U.V. देशमुख व श्री C.G. उत्केडे हे पण उपस्थित नाही आहेत. 4 जण उपस्थित आहे 6 पैकी. याशिवाय या व्यासपीठावर उपस्थित त्यांचे कुटुंबीय, समोर सभागृहात उपस्थित उपकुलसचिव, सर्व अधिकारी आणि सत्कार मूर्तींचे कुटुंबीय, बंधू आणि भगिनी, आजचा हा कार्यक्रम आपल्याला माहितीच आहे कर्तव्यपूर्ती सोहळा आहे. आणि कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त दर महिन्यामध्ये आपण शेवटच्या दिवशी हा कार्यक्रम घेतो. नेमका या महिन्यामध्ये शेवटचा दिवस रविवार असल्यामुळे आज हा कार्यक्रम घेण्यात आला.
म्हणजे वर्किंग डे, लास्ट वर्किंग डे या महिन्याचा 30 जुलै असल्यामुळे आज कार्यक्रम घेण्यात आला. परत त्याच गोष्टी उगाळण्याचा अर्थ नाही. आपल्याला माहीतच आहे दर महिन्याला आपण 5-6 कमी होत आहेत, त्यातले 3-4 येत आहेत, 1-2 गळत आहेत. अशा पद्धतीने आपलं कार्य सुरू आहे. आता या 6 पैकी किती जण येतात हाच एक विषय आहे, कारण की आपल्याला मॅनपॉवर तर हवा आहे. काम करण्यासाठी मॅनपॉवर इतका कमी आहे, त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस विनंती करतो जे सेवानिवृत्त होतात त्यांना की तुम्ही परत एकदा विद्यापीठाच्या सेवेत रुजू व्हा. आणि त्याला बरेच जण दाद पण देतात आणि रुजू पण होतात आणि बरेच जण देत पण नाहीत. पण त्याने आपल्याला नेमकी संख्या कमी होत चालली आहे. आणि या वर्षात जसे 30-35 जण रिटायर होऊ घातलेले आहेत, त्या 30-35 जणांमधून आता किती जण वापस येतात आणि आपल्याला कितीची आवश्यकता राहणार आहे ते पाहणं एक गरजेचं आहे. यापूर्वी पण आपण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर कामगार घेण्याचा प्रयत्न केला होता 2016-17 तेव्हा तो कामयाब होऊ नाही शकलो आपण त्याच्यामध्ये. पण आता एकदा परत प्रयत्न करणार आहोत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल कंत्राटदाराकडनं आपण कर्मचारी घेण्याच्या प्रयत्नात आहोत. त्यातल्या त्यात टेक्निकल पर्सन्स जे आपल्याला लागतात कॉम्प्युटर हँडल करायला किंवा इतर टेक्निकल गोष्टी लागतात, जसं BCom काही जण पाहिजे वित्त विभागात वगैरे, अशा पद्धतीने आपण काही कंत्राटदार नक्कीच घेऊ. आजचे हे जे सत्कार मूर्ती आहेत जे रिटायर्ड झालेले आहेत आज नियत वयोमानानुसार, यांच्यासाठी मी एकच म्हणेन कि पानी से नहा के आप लिबास बदल सकते हैं. पानी से नहा के आप लिबास बदल सकते हैं, पसीने से नहा के आप इतिहास बदल सकते हैं. अशा पद्धतीने आपण आपलं कार्य जे केलेलं आहे त्याच्यामध्ये आपला ठसा विद्यापीठात उमटवलेला आहे आणि या ठस्यामुळेच आपण या विद्यापीठाचा गौरव वाढवलेला आहे. या विद्यापीठामुळे आपल्याला भरपूर सन्मान समाजामध्ये मिळालेला आहे. त्या सन्मानाचा आपण योग्य पद्धतीने उपयोग आपल्या समाजामध्ये केला आहे. विद्यापीठाच्या नावाला, विद्यापीठाच्या नावारूपास किंवा त्याच्या एकंदरीत जे स्टेटस आहे विद्यापीठाचं त्याला कधीच आपण तडा जाऊ दिला नाही. त्याबद्दल आपले खरंच कौतुक करण्यासारखे आहे. आणि म्हणूनच मी हा शेर म्हटला की याच्यातून आपण पाण्याने तर आंघोळ करू शकतो, पण पसिन्याने म्हणजे आपल्या घामाने आपण इतिहास बदलू शकतो. आणि तसा आपण घाम येथे गाळलेला आहे. 30-35 वर्ष सर्व्हिस आपण प्रत्येकाने केलेली आहे. त्या सर्व्हिसमधून आपण जो ठसा इथे उमटवलेला आहे, आपलं व्यक्तिमत्व इथे विकसित झालेलं आहे, त्याचा नक्कीच आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे, आपल्या कुटुंबियांना अभिमान असला पाहिजे आणि विद्यापीठ म्हणून आम्हा सर्वांना आपला अभिमान आहे. या निमित्त आपण सर्व येथे आलात, आपले कुटुंबीय येथे आलात. कुटुंबियांचा पाठिंबाशिवाय आपण कुठलंच कार्य करू शकत नाही. त्यातल्या त्यात घरातली जी स्त्री असते तिचा पाठिंबा फार जरुरी असतो काम करताना. आणि विद्यापीठामध्ये काम करताना बऱ्याच वेळेस लेट पण होतो आपण जायसाठी आणि सामाजिक कार्यामध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला भाग घेता नाही येत, कारण की इथे वेगवेगळे विषय वेळेवर येत असतात आणि त्यामध्ये आपण गुंतून पडतो. त्यामुळे आपल्या घराचा, आपल्या कुटुंबियांचा पाठिंबा असणं, आपल्या मुलांचा पाठिंबा असणं हे फार गरजेचे असते. आणि त्यामुळे मी आपल्या कुटुंबियांना पण आभार व्यक्त करतो, त्यांचे धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला एवढा वेळ देण्यासाठी मुभा दिली आणि विद्यापीठात काम करण्याची आपल्याला त्यामुळे संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं आपण या ठिकाणी केलं. या निमित्त मी पुनश्च एकदा आजच्या सत्कार मूर्तींना त्यांच्या ज्या सेवा त्यांनी इथे दिल्या त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद देतो, त्यांना आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन पण करतो. त्याशिवाय त्यांना भावी आयुष्य चांगले जावो, निरोगी जावो आणि त्यांनी परत एकदा विद्यापीठामध्ये येऊन आपली सेवा देवो अशी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपण जे म्हटलं ते खरंच आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या घामाच्या परिश्रमाने, घामाच्या सिंचनाने
हा शैक्षणिक वटवृक्ष आज मोठा झालेला आहे आणि आपण जे परिश्रम या विद्यापीठासाठी घेतले आहेत म्हणूनच आज आपले विद्यार्थी केवळ देशातच नाही तर जगामध्ये कार्यरत आहे. हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. यानंतर मी हेमंत देशमुख सरांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण महर्षी पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करतो. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याचे अध्यक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय कुमारजी चौबे सर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मालखेडे सर, आज त्यांना महत्त्वाचा कार्यक्रम बाहेरगावला असल्यामुळे ते आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर तुषारजी देशमुख, या कार्यक्रमाचं सुंदर असं संचालन करणारे डॉक्टर नांदुरकर साहेब, महाराष्ट्राच्या सगळ्या विद्यापीठांचे जी लिडरशिप संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला ज्यांनी भूषविली असे कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आमचे मित्र अजयजी देशमुख, लॉ ऑफिसर आमचे मित्र जायले साहेब, मंचावर उपस्थित सर्व सत्कारमूर्ती, मंचासमोर उपस्थित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर प्रेम करणारे सर्व सेवानिवृत्त पुन्हा कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण या ठिकाणी कर्तव्यपूर्ती सोहळ्यानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. तर यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये सर्वात हँडसम असं व्यक्तिमत्व आहे ते आमचे तायवाडे साहेब, स्टॅटिस्टिशियन. मी त्यांना नेहमी म्हणायलो तुम्ही चुकून विद्यापीठात आले, फिल्म इंडस्ट्रीमध्ये गेले असते तर हिरो वगैरे नक्कीच झाले असते. असं बिनधास्त कधी तणावात नसणारं व्यक्तिमत्व तायवाडे साहेबांचं आमच्या परीक्षा विभागात आजपर्यंत कार्यरत होतं. आणि आम्ही पुन्हा त्यांना विनंती केली की बघ तुम्ही पुन्हा कार्यरत राहावं, जेणेकरून परीक्षा विभागाचं जो बजेटचं महत्त्वाचं काम जे होतं त्यांच्याकडे होतं. म्हणजे बजेट बनवायचं परीक्षा विभागाचं काम हे आमचे तायवाडे साहेब चांगल्या पद्धतीनं करायचे आणि विद्यापीठाच्या तिजोरीमध्ये कसे जास्तीत जास्त पैसे पडायला पाहिजे याची काळजी त्या बजेटच्या माध्यमातून ते नेहमी करायचे. दुसरं महत्त्वाचं काम त्यांच्याकडे विद्यार्थ्यांना जे मेडल्स, पारितोषिके जवळपास 158च्या आसपास पदके, पारितोषिके विविध अभ्यासक्रमामधून आपण द्यायचो आणि त्यामध्ये सुद्धा कधी गडबड झाली नाही, गोंधळ झाला नाही आणि योग्य विद्यार्थ्याला ते गेलं असं चांगलं काम तायवाडे साहेबांनी आमच्या विभागामध्ये माझ्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी बघितलं की चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलं. तसंच एक महत्त्वाचं काम जे होतं की बरेच ऑनएडेड कॉलेजेस एडवर यायसाठी शासनाचं एक पत्र यायचं किंवा यांची विद्यार्थी संख्या ह्या 2 दिवसात 4 दिवसात प्रमाणित करून द्या. तर ते काम सुद्धा मी त्यांना सांगायचो ऑनएडेड कॉलेजेस आहे, एडवर आले पाहिजे, लोकांना पगार मिळाले पाहिजे. आणि हे जर आपण त्यांना वेळेवर 7-8 वर्षाचा डेटा आपला त्यांना प्रमाणित करून द्यायचा होता तर ते सुद्धा काम त्यांनी रात्री 12-12 वाजेपर्यंत आपल्या विभागामध्ये उपस्थित राहून ते त्यांनी पूर्ण केलं. आणि कोणाची तक्रार फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आवेदनपत्र यायची या संदर्भामध्ये, तर कोणाची तक्रार आपल्याला कधीही प्राप्त झाली नाही.
म्हणून आपण शेवटी सर्व्हिस प्रोव्हायडर आहोत आणि चांगली सर्व्हिस आपण त्या व्यक्तीला दिली पाहिजे. तर चांगल्या पद्धतीची सर्व्हिस त्यांच्याकडे ज्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण केल्या. दुसऱ्या विभागामध्ये आमच्या वानकडे मॅडम होत्या. गोपनीय विभागामध्ये जवळपास 27 वर्ष 4 महिने त्यांनी काम केलं. 27 वर्ष 7 महिने काम आमच्या तायवाडे साहेबांनी केलं. तर वानकडे मॅडमनी सुद्धा डिस्पॅचचं काम त्यांच्याकडे होतं. गोपनीय विभागाचं 5 जिल्ह्यांची डिस्पॅच त्यांच्याकडे होती. तर यामध्ये कधीही कुठला गोंधळ नाही. योग्य व्यक्तीला योग्य पत्र योग्य ठिकाणी स्टे केलं. कधी आम्हाला तक्रार आली नाही आणि माझ्या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्याकडे त्यांना कधी यायचं काम सुद्धा पडलं नाही. असं चांगलं काम कधी कुणाची तक्रार नाही. जी कामं दिली ती निमूटपणे मॅडमनं त्या ठिकाणी केली आणि त्यामुळं काम जरी संवेदनशील विभागामध्ये डिस्पॅचचं काम सुद्धा संवेदनशीलच आहे. कारण आमच्याकडे प्रश्नपत्रिकेचे पॉकेट जमा करून घेईपर्यंत गुण जमा करून घेईपर्यंत ते योग्य ठिकाणी जाईपर्यंत सगळे काम मॅडमकडे होतं. तर ते त्यांनी योग्य पद्धतीनं केलं. नंतर आमचे निंबेकर साहेब आहे. त्यांच्याकडे सुद्धा फार मोठा टेबल होता. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या फॉर्मपासून तर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका देईपर्यंत जवळजवळ 10,000 विद्यार्थी त्यांच्या टेबलवर होते. आणि त्यांच्याकडून सुद्धा कधी कुठलाही तक्रार विद्यार्थ्यांमार्फत आम्हाला प्राप्त झाली नाही. आणि जे मी सांगितलं की बाबा सर्व्हिस प्रोव्हायडरनं सर्व्हिस मागणाऱ्याला चांगली सेवा दिली पाहिजे. तर त्या पद्धतीची सेवा त्यांनी सतत त्या ठिकाणी दिली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सतत ते उपस्थित राहिले आणि ज्या काही जे काही काम त्यांना देण्यात आलं होतं ते सगळं काम त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. आमचे मोरेंनी सुद्धा आमच्या परीक्षा विभागामध्ये चांगलं काम, त्यांच्याकडे सुद्धा एक मोठा टेबल होता आणि ते काम सुद्धा मोरेंनी चांगल्या पद्धतीनं केलं. त्यानंतर 15-16 मध्ये जर आपण बघितलं तर परीक्षा विभागामध्ये 102 अनुभव कर्मचारी होते. 102 कर्मचारी होते. आज जर बघितलं 22-23 सुरू झाला या 5 वर्षामध्ये 64 कर्मचारी नियमित कर्मचारी 64 हे परीक्षा विभागात आहे. म्हणजे 102 पासून 64 वर आम्ही आलो. आणि मग काही विद्यार्थी कमी झाले का, महाविद्यालय कमी झाले का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 15-16ची परिस्थिती आणि 22-23ची जर परिस्थिती आपण बघितली तर 15-16 मध्ये एकच परीक्षा होती वर्षभरामध्ये. सेमिस्टर पॅटर्न नव्हतं. सेमिस्टर पॅटर्न 18-19 पासून सगळ्या अभ्यासक्रमांना आलं. लक्षात घ्या. विद्यार्थी किती होते म्हणजे कर्मचारी किती 15-16 मध्ये 102. आता कर्मचारी किती सेवानिवृत्त होत आता कर्मचारी माझ्या डिपार्टमेंटमध्ये 64. विद्यार्थी संख्या 15-16 मध्ये 1.5 लाखाच्या आसपास एकदा परीक्षा. आता विद्यार्थी संख्या आमच्याकडे आहे की 2,85,000 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे जवळपास 5.5-6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ही आम्ही एका वर्षामध्ये घेतो. सेमिस्टर पॅटर्न आपल्याकडे आलं. सगळे एकच अभ्यासक्रम आपल्याकडे असे नाही डिप्लोमा करून काही की ज्याला सेमिस्टर नाही. म्हणजे 2 परीक्षा 64 लोकांच्या बळावर आपल्याला त्या ठिकाणी करायचं काम हे त्या ठिकाणी पडते आहे. आता जर तुम्ही बघितलं की इतक्या कमी कर्मचाऱ्यामध्ये इतक्या कमी अधिकाऱ्यामध्ये हे सगळं चालत कसं असेल. काय आहे की 102 कर्मचाऱ्याहून आपण 64 वर आलो. 1.5 लाख विद्यार्थ्यांहून 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा आपण घेतोय. म्हणजे 6 लाख विद्यार्थ्यांना आपल्याला सेवा द्यायची आहे. तर इतक्या कमी कर्मचाऱ्यामध्ये काम कसं होत असेल. तर इतक्या कमी कर्मचाऱ्यामध्ये काम होत असताना जे लोक सेवानिवृत्त झाले त्यांचे खरोखर आपल्याला आभार मानायला पाहिजे की ते आपल्या विनंतीवर पुन्हा आपल्या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळं कुठल्याही कामामध्ये प्रॉब्लेम येत नाही. एक दुसरे इतक्यानं भागणार नाही ना. कारण काही माझ्या डिपार्टमेंटवर 102 गेले तर 102 आले का, आले नाही. प्रत्येकच माणूस काही निवृत्तीनंतर तो जॉईन होत नाही, ते आले नाही. मग तर आपल्याकडे दुसऱ्या टाईपचे लोक काम करतात. दैनिक वेतनिक आहे.
आमचे जॉब वर्कर आहे, तर यांच्या माध्यमातून आपण इतका मोठा जो हा परीक्षेचा डोलारा किंवा विद्यापीठाचा जो डोलारा चालतोय, या लोकांच्या भरोश्यावर बळावर आपण चालवत आहे. मग आपण हे चालवत असताना हे जर आपण चालवतोय की म्हणजे एकदम टिप्पट संख्या वाढली, विद्यार्थ्यांची टिप्पट संख्या वाढली कॉलेजेसची, आणि त्यांना तितकं वाढत असताना आपण विद्यार्थ्यांना हे सांगू शकत नाही की माझ्याकडे कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे हे नाही, त्यांना वेळेत काम आपलं सगळं पूर्ण करून द्यायचं आहे, आपण त्यांना सांगू शकत नाही. तर हे जर चालवायचं असेल तर आपले 3 टाईपचे जे मी या ठिकाणी काम करणारे घटक सांगितले, एक नियमित कर्मचारी आहे, रिटायर्ड कर्मचारी आहे, जॉब वर्कर आहे, दैनिक वेतनिक आहे. आता जेव्हा आपल्याला सगळे कामं परीक्षा विभागामध्ये म्हणा किंवा विद्यापीठामध्ये सगळे कामं टाईम बाउंड आहे, आजचं काम आजच झालं पाहिजे, उद्याचं काम उद्याच झालं पाहिजे, हे करत असताना आपल्याला या 4ही घटकांच्या सेवा त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतात. आणि हे 4ही घटक प्रामाणिकपणे इमानदारीने जेव्हा काम करते, या विद्यापीठामध्ये काम करते आहेत, त्यामुळं या विद्यापीठाची कुठलीही निगेटिव्ह न्यूज ही मीडियामध्ये आज येत नाही. आणि याचं सगळं क्रेडिट हे मी जे 4 घटक असले, 4 घटकांचे कर्मचारी आहेत त्यांना जातं. नियमित कर्मचाऱ्यांचं ठीक आहे, त्यांना नियमाप्रमाणे ज्या काही शासनाच्या पे स्केल असतील, शासनाचे जे नियम असतील त्या पद्धतीनं सगळं काही मिळते. आता जे रिटायर्ड कर्मचारी त्यांचं ठीक आहे, पेन्शन आहे, आपणही काही देतो, त्यांचाही प्रॉब्लेम नाही. पण जे 2 घटक आपल्याकडे आहे, लक्षात घ्या, 2 घटक जे आहे की एक आहे जॉब वर्कर, दुसरा आहे दैनिक वेतनिक. तर आपल्याला जेव्हा यांना काही द्यायचं काम पडते तेव्हा लोक ओरडतात की म्हणजे सिनेट मेंबर सुद्धा की विद्यापीठाच्या जनरल फंडाचं काय. तर माझ्या मनामध्ये नेहमी प्रश्न येतो की विद्यापीठ हे एक शासनाचा उपक्रम आहे, विद्यापीठ हे शासनाचा उपक्रम आहे, आणि हा उपक्रम प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन म्हणून नाही आहे की विद्यार्थ्यांकडून 10 रुपये घ्यायचे, त्यातले 7 वाचवायचे, 3 रुपयात काम करायचं. हे शासनाचं ध्येय आहे का, हे शासनाचं धोरण आहे का? निश्चितपणानं नाही. कारण विद्यापीठ आपण काही प्रायव्हेट नाही की आपल्याला प्रॉफिट मेकिंग करायचं आहे. आपल्याला विद्यार्थ्याकडून पैसे घ्यायचे आहे, विद्यार्थ्याकडून पैसे घेऊन त्याला वेळेत सेवा द्यायची आहे, आणि ती सेवा देत असताना कुणाचंही एक्सप्लॉयटेशन होणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. लक्षात घ्या, कारण नियमित कर्मचारी म्हणजे भारतातला तो जॉब वर्कर किंवा दैनिक वेतनिक तो काही पाकिस्तानचा आहे का? त्याला सुद्धा नियमाप्रमाणे जे काही आपल्याला देता येईल ते आपल्याला देता आलं पाहिजे. कारण त्याचंही मन दुखू नये ना, त्याचं मन दुखायला नको. तुम्ही म्हणजे इतकं काम करतो मला काय माहिती आहे, 200 रुपये 300 रुपये 400 रुपये. तर आपल्याला अनुभव याकडे सुद्धा चौबे सर याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं. कारण एक्सप्लॉयटेशन कुणाचं, माझ्या गाडीवर ड्रायव्हर आहे, मला वाटतंय मी सकाळी 9 वाजता निघतो, रात्री 9 वाजता घरी पोहोचतो, काय मिळतो त्याला 7,000 रुपये फक्त. मन भरून येते. आणि आपण हे विद्यापीठ चालवत असताना टेक्निकल अडचणी भरायच्या. लक्षात घ्या, मागं मी ड्रायव्हरसाठी एक फाईल पुटअप केली, मान्य कुलगुरूंनी सही केली, आम्ही सही केली, परंतु प्रशासनामध्ये जेव्हा ती गेली तेव्हा हे सांगितलं म्हणजे ॲटम तो आमचा मॅनेजमेंटमध्ये येऊ शकला नाही. तर बऱ्याच गोष्टी पण मला तरी असं वाटते काम करत असताना आपण जास्त म्हणजे केलेलं काम जर प्रामाणिक असेल तर टेक्निकल अडचणी या येऊ नये. कारण कसं आहे की आपल्याला शेवटी माणुसकी म्हणून सुद्धा कधी कधी काम करावं लागतं. परीक्षा विभागामध्ये मी काम करत असताना अतिशय संवेदनशील विभाग आहे, परंतु बऱ्याचदा मी त्या टेक्निकली भानगडीत पडलोच नाही. मी म्हणून बघू काय करायचं, मुलांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्ही त्या टेक्निकल गोष्टीकडे जास्त लक्ष न देता त्या आम्ही पूर्ण केल्या. आणि ज्यांनी कुठल्या ज्या प्राधिकरणामध्ये प्रश्न उपस्थित केले त्यांना सुद्धा सक्षमपणे आपण त्याच पद्धतीचं उत्तर दिलं, आणि त्यांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं, कुणाही क्रिटिसाइज केलं नाही. कारण कसं आहे की शेवटी माणुसकी आहे, माणुसकीच्या बळावर हे विद्यापीठ चाललं पाहिजे, ज्यामध्ये कुणाचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये. तर अशा पद्धतीनं आपल्याला काम हे करायचं आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सेवा द्यायची आहे. तुम्ही जर बघितलं, आपण पेपर नेहमी वाचतो, मला सांगा 2, 4, 5, 8 महिन्यामध्ये अनेक विद्यापीठाच्या चुकीच्या बातम्या या आपल्याला मीडियामध्ये दिसतात. आपल्या
आपल्या विद्यापीठाची मला एक तरी तुम्ही या 7-8-10 महिन्यामध्ये दाखवा की निगेटिव्ह बातमी एकही नाही. कशामुळे नाही? आपण सगळं टीम वर्क म्हणून काम करतो. आपण असं नाही बघत की मी रेग्युलर, मी अधिकारी, ते व्हाईस चान्सलर, रजिस्ट्रार, तो जॉबवर असं काम करतो का? कधीच आपण असं काम करत नाही. आपण एक टीम म्हणून या विद्यापीठामध्ये आपण काम करतो आणि विद्यापीठाची प्रतिमा ही आपण शिखरावर नेण्याचा प्रयत्न ती कधी मलिन होऊ न देता आपण प्रतिमा कशी उंचावे यासाठी सगळे मिळून हे 4 घटक या विद्यापीठामध्ये काम करतात. आणि हे असल्यामुळं इतक्या कमी मनुष्यबळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची वाढती संख्या, गव्हर्नमेंटला क्रॉस एनरोलमेंट रेशो वाढवायचा आहे. त्यामुळं जास्तीत जास्त कॉलेज देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. जास्तीत जास्त कॉलेज दिले की प्रत्येक कॉलेज आपल्याकडे ॲडमिशन कशा होईल यासाठी प्रयत्नशील असतात आणि त्या प्रयत्नातून विद्यार्थी संख्या आज वाढते आहे. त्यामुळं इतकं सगळं असताना सुद्धा आपण एका वेळ टाईम बाउंड धोरण आखून आपण हे सगळे काम करतो. आणि म्हणून असं म्हणतात की कोणी म्हणेल की मी जिंकलो कसा इथे. लक्षात घ्या, म्हणजे इतकं असताना सुद्धा आपण वेळेत काम करतो. म्हणजे जिंकलो आपण. कोणी म्हणेल की मी जिंकलो इथे कसा. कोणी म्हणेल की मी जिंकलो कसा इथे, तेव्हा जगाचं सांगा मी लढलो कसा इथे. कोणी म्हणेल की मी जिंकलो कसा इथे, तेव्हा जगाचं सांगा मी लढलो कसा इथे. मी पेटवलो असा की जणू वनवास पेटला की. मी पेटवलो असा की जणू वनवास पेटला की. आकाशाचं फक्त जाणे मी विजलो कसा इथे. अशा पद्धतीनं हे 4 घटक या विद्यापीठामध्ये काम करतात. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिभा ही उंचावण्यास या ठिकाणी मदत होते आहे. मला या ठिकाणी इतके वेळ ऐकून घेतलं याबद्दल मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. आपण आपल्या मनोगतातून परीक्षा विभागामध्ये कार्यरत आणि आज जे सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या कार्याचा गौरव आपण या ठिकाणी सांगितला. अतिशय सक्षम असं आपण काम परीक्षा विभागाचे संचालक म्हणून केलेलं आहे. आता आपली प्राचार्य म्हणून निवड झाली आहे. मी सर्वांच्या उपस्थितीमध्ये टाळ्यांच्या गजरामध्ये आपलं अभिनंदन करतो. आणि आपण जो परीक्षा विभाग बांधला आपल्या नेतृत्वामध्ये अतिशय खरोखरच सक्षम असा त्यांनी बांधलेला आहे. कारण की सर सांगत होते नागपूर विद्यापीठाच्या रोज निगेटिव्ह बातम्या असतात परीक्षा विभागाविषयी, पण आपल्या परीक्षा विभागाची एकही निगेटिव्ह बातमी कधी वाचायला मिळत नाही. त्याचं श्रेय सरांना आणि त्यांच्या सर्व टीमला जाते. यानंतर मी विधी अधिकारी श्री मंगेश जायले सरांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आपल्या विद्यापीठाचे आराध्य श्री संत गाडगेबाबा यांना सर्वप्रथम नमन करतो. आदरणीय मंचावर उपस्थित आजच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर विजयजी चौबे, त्यानंतर माननीय कुलसचिव तुषार देशमुख सर, माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉक्टर देशमुख सर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री अजयजी देशमुख, मंचावर उपस्थित आजच्या कर्तव्यपूर्ती सोहळ्यातील सर्व उपस्थित सत्कारमूर्ती व माझ्या सहकारी मित्रांना आपणा सर्वांचे स्वागत करतो. व मनोगतामध्ये मी एक नियंत्रण अधिकारी म्हणून इथे माझ्या विभागातील श्री उदय विष्णुपंत देशमुख हे आज नियतमानानुसार विद्यापीठ सेवेतून निवृत्त होत आहेत. श्री उदय देशमुख यांनी जवळपास 31 वर्ष सेवा ही आपल्या विद्यापीठात दिलेली आहे. या 31 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी कुलसचिव कार्यालय, सामान्य प्रशासन, गोपनीय विभाग अशा विभागांमध्ये कर्तव्य बजावल्यानंतर या 31 वर्षामधील कालावधीमधून सतत त्यांनी विधी कक्ष येथे जवळपास 29 वर्ष सेवा दिलेली आहे. या सेवेबद्दल विधी कक्ष त्याचा नेहमी ऋणी असेल. आदरणीय उदयपंत देशमुख हे अतिशय बुद्धिजीवी, आनंदी, मनमिळावू, स्पष्ट असे अति उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एकनिष्ठ, कामाची योग्य नियोजन, कार्याबद्दल तत्परता, सर्वांचे आदर करणारे व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वास त्यांनी विद्यापीठात दिलेल्या सेवेबद्दल अनेक नमस्कार
मान्य उदयभाऊ व आपल्या संपूर्ण परिवारास मी आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. यानंतर मी श्री अजय देशमुख अध्यक्ष विद्यापीठ कर्मचारी संघ यांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना नमस्कार. आजच्या या कर्तव्यपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे साहेब, या विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉक्टर तुषार देशमुख साहेब, त्याचप्रमाणे परीक्षा व मूल्यमापन संचालक व आमचे मित्र बंधू डॉक्टर हेमंत देशमुख सर, विधी विभागाचे उपसचिव मंगेशजी जायले, जनसंपर्क अधिकारी विलाजी नांदुरकर, या सभागृहात उपस्थित असलेले उपसचिव प्रशासन मंगेशजी वरखडे, तालन साहेब, पतसंस्थेचे सचिव प्रवीणजी बडुळे, संघटनेचे सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी 4 लोक आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून या विद्यापीठाच्या सिनेटमध्ये आमचे सन्माननीय मित्र संजयजी भोरे यांनी एक ठराव मांडला. त्या ठरावाच्या अनुषंगाने हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. मित्रो, यापूर्वी माननीय कुलसचिवांनी, त्यानंतर हेमंत देशमुख सरांनी, सर्वांनी या विद्यापीठाच्या सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या लोकांमुळे विद्यापीठाच्या समोर काय प्रश्न निर्माण झाले आहे याचा एक लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि सातत्यानं या जवळपास 7-8 वर्षामध्ये सेवानिवृत्तीचं प्रमाण हे अत्यंत वाढलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता सभागृहामध्ये जेवढे लोक उपस्थित आहेत त्याच्यामध्ये 25% तरी सेवानिवृत्त लोक उपस्थित आहेत. तर ही अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे. कारण एखादी संस्था किंवा एखादी इन्स्टिट्यूट जे राहते त्याची प्रगती आणि त्याचा विकास हा तिथल्या मनुष्यबळावर आधारित असतो. ते टेक्नॉलॉजीनं कितीही प्रगत झालो आपण आणि कितीही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आणली, परंतु ते सुचारू पद्धतीने संचलित करणारा जर मनुष्यवर्ग नसेल तर मला असं वाटतं की त्या विद्यापीठाची प्रगती किंवा त्या इन्स्टिट्यूटची प्रगती होणे अशक्य आहे. आज या ठिकाणी जे लोक सेवानिवृत्त होत आहेत त्याच्यामध्ये आमचे मित्र सुरेंद्रजी तायवाडे, अरमळ मॅडम आहे, त्यानंतर महेंद्र निंबेकर आहे, महेंद्र माझ्यासोबतच लागलेला आहे, त्यानंतर आमचे उदयजी देशमुख आहे. तर या लोकांचं एक मोठं कार्य, या व्यक्ती म्हणून इथं काम नाही करू राहिलं. या व्यक्तींचं कॉन्ट्रिब्युशन जे आहे या विद्यापीठासाठी, आज उदय देशमुख म्हणजे उदय देशमुखला जर वगळलं तर विधी विभाग जो आहे त्या विधी विभागामध्ये काही उरल असं मला वाटत नाही. माझ्या या मताशी कदाचित जायले साहेब सहमत असतील. कारण गव्हर्नमेंटला से द्यायचं असेल, कोर्टाला से दाखल करायचं असेल, कोणती केस असेल, कोणत्या प्रकारच्या काही लिगल
ॲडवाईस असेल, या संदर्भामध्ये धावपळ सातत्यानं करणारा जो व्यक्ती आहे, अत्यंत मन लावून काम करणार, कामाच्या संदर्भामध्ये अत्यंत सचोटीनं आपल्या कर्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर न करता आणि समर्पण वृत्तीनं, तर मला असं वाटतं की उदय देशमुखांमध्ये मी ते सगळे मेरिट्स बघितलेले आहेत आणि त्या व्यक्तीनं कधीही कोणत्या प्रकारची इच्छा अपेक्षा ठेवली नाही आणि समर्पित भावनेनं आपलं कार्य करत राहिला. असं 31 वर्ष सातत्य त्या कार्यामध्ये त्यांनी ठेवलं. ही फार मोठी एक आपल्या विद्यापीठाला दिलेली त्यांनी आपल्या कार्यातून एक मोठी भेट आहे. त्याचप्रमाणे रमण मॅडमचं काम आज सगळ्या भोसरी विभागामध्ये माहीत आहे. अत्यंत शिस्तबद्ध काम त्यांना दिलेलं, खंडे मॅडम आहे इथं बसल्या, त्यांना दिलेलं काम अत्यंत चोखपणे बजावण्याची त्यांची ती वृत्ती आहे आणि प्रामाणिकपणे सरळ मार्गी लाईट असं जगणारं त्यांचं व्यक्तिमत्व. सुरेंद्र दायवाड्यांच्यामुळे तर म्हणजे आकड्याचा जो खेळ आहे परीक्षा विभागात, किती विद्यार्थी कमी करायचे जास्त करायचे, तर सुरेंद्र दायवाड्यांशिवाय होऊ शकत नाही. सांख्यिकीच्या संदर्भामधला संपूर्ण कारभार, मी अनेकदा त्यांच्याकडे गेलो विद्यार्थी संख्या बघायला वगैरे, बऱ्याचदा मला काम पडलं. तर एक त्यांचा वेगळा थाट आहे, अपने मस्ती में जीने वाला बंदा आहे. तर एक मनमोजी व्यक्तिमत्व. महेंद्राचा विषय नाही आहे. महेंद्र अत्यंत नम्र आणि विनम्रपणे आपलं काम करणारा, अत्यंत चांगल्या प्रकारे आपलं लाईफ जगणारा, सर्वांशी सामोपचारानं समन्वयानं संबंध जपणारा असा आपला कर्मचारी होता. आणि या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आज एक मोठी पोकळी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही पोकळी मला असं वाटतं की आपण या व्यासपीठावर अनेकदा लोकांना हिंमत देण्यासाठी बोलतो की हौसले बुलंद रखो, पण हौसले किती बुलंद राखायचे. मला असं वाटतं की रजिस्ट्रार साहेबांचा हौसला पस्त झालेला आहे. आणि साहेब, तुम्ही जेव्हा बदल्या करता ना तर टेन्शन तुम्हाला नसते. मी आजारी होतो 3 दिवसात आणि फोन मला होतो, त्याच्यामुळे बदल्या करताना कमी थोडा विचारपूर्वक करत जा. तर बदली करतानाही मोठा प्रश्न येते. रजिस्ट्रार साहेबांना बदली केली की दुसऱ्या दिवशी रजिस्ट्रार साहेबांकडे संघटना जाते की हे बदली रद्द करा. रजिस्ट्रार साहेब म्हणते की बाबा मी बदली कशी रद्द करू. चौबे सरनं म्हटलं की तिथं हा माणूस पाहिजे, लायडर साहेब म्हणते की तो माणूस पाहिजे, हेमंत देशमुख सर सोडायला तयार नाही. असे अनेक प्रॉब्लेम आहेत. हेमंत देशमुख सरांचा प्रॉब्लेम नाही मिळत आहे. गाडवे वित्त विभागात जाते, वित्त विभागात परीक्षा विभागात येते, बरोबर आहे सर. आणि त्या माणसासाठी भांडणं चालू आहे. आता मला सांगा की डोक्यावरचं ओढलं की पायात उघडे पडते आणि पायावर टाकल्यावर डोकं उघडं पडते. अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. आणि मला असं वाटतं की यामध्ये आपल्याला कुठंतरी एक चांगल्या प्रकारचा उपाययोजना करावी लागेल. मला असं वाटत नाही की गव्हर्नमेंट त्या माणसं देणार आहे आपल्याला. आपण कितीही आश्वस्त केलं, कितीही मोठमोठ्या गोष्टी केल्या, तरी शासनाची जी वृत्ती आहे, मी संघटनामध्ये काम करतो, मी अनेकदा महाराष्ट्र लेवलला काम करतो, मी अनेकदा या संदर्भामध्ये डायरेक्टर किंवा मंत्रालयामध्ये मिटिंगा केलेल्या आहेत. मला असं वाटते की 2030 पर्यंत हे विद्यापीठ संत गाडगे बाबा विद्यापीठ राहील आणि 2030 नंतर हे राहील संत गाडगे बाबा विद्यापीठ, जीव विद्यापीठ, अदानी अंबानीचं विद्यापीठ. अशा प्रकारचा कार्यक्रम आता सध्या गव्हर्नमेंटचा आहे. मत थोडं परखड आहे, पण हे वास्तविक आहे आणि ते एक्सेप्ट करायला पाहिजे. कारण शासनाला वेतनावर होणारा खर्च जो आहे तो कमी करायचा. वेतन हा कन्सेप्टच बंद करून टाकला आहे. आता पुढं पॅकेज राहील. 11 लाखाचं पॅकेज, 8 लाखाचं पॅकेज, 7 लाखाचं पॅकेज. आणि शासनाला आपलं दायित्व हळूहळू कमी करायचं आहे. त्यांनी वर्ग 4च्या संदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे. वर्ग 4च्या संदर्भामधली कोणत्याही प्रकारची भरती होणार नाही. त्याप्रमाणे आउटसोर्सिंग करण्याचे सल्ले ते देतात.
त्यामुळे आपल्याला ह्या जो डोलारा आहे तो डोलारा सांभाळण्यासाठी जर आपण आजपासून प्लॅनिंग केलं नाही तर येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये मला असं वाटतं 26 सर 80% स्टाफ आपला रिटायर होणार. 2026 80% स्टाफ आपला रिटायर आहे. आणि मला असं वाटतं या सभागृहामध्ये सेवानिवृत्त लोकच आपलं घटना आहे. तर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी आपल्याला मध्यम मार्ग काढावा लागेल. टेक्नॉलॉजीच्या सोबतच आपल्याला जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांची सेवा आपल्याला घ्यावी लागेल. काही आपल्याला समजा टेक्निकल पदं असेल किंवा इतर काही पदं असेल ते आपल्याला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कशा प्रकारे घेता येईल ते पाहावं लागेल. त्याचप्रमाणे आता जॉब वर्करच्या संदर्भामध्ये हेमंत देशमुखांनी सांगितलं तर त्याच्यासाठी काही नियम आहे, त्याची शैक्षणिक अर्थ आहे, त्याचं रोस्टर आहे. या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करून त्यांना त्यांच्या क्वालिफिकेशननुसार आपल्याला कशा पद्धतीनं याच्यामध्ये सेट करता येईल या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला या विद्यापीठाच्या मनुष्यबळाची पूर्तता प्रत्येक विभागामध्ये कशा प्रकारे आपण पूर्ण करू शकू. कारण आता मला असं वाटतं की या ठिकाणी असे बसलेले जे लोक आहेत सर त्यातले 40% लोक आता एक वर्ष 1.5 वर्षामध्ये रिटायर होण्याच्या वाटेवर आणि अबव 50चं वय आहे, 50 वर्षाच्या वरती गेलेला वय आहे. डायबिटीज, शुगर, स्पॉन्डिलायटिस आणि आता व्हर्टिगो नावाचा नवीन रोग आला आहे. बसल्या बसल्या चक्कर येऊन जातं. असे अनेक रोग सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे माणसाच्या फिजिकल ॲबिलिटी या त्याच्या मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या अधीन मिळून आपल्याला आता या विद्यापीठाचा विस्तार आणि विकास कसा आपल्याला करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि अवास्तव अपेक्षा मला असं वाटतं प्रशासनानं करणं बंद केलं पाहिजे. कारण आता कितीही आपण समजा हौसला दिला तर मला असं वाटत नाही आता प्रशासनाचे उपकुलसचिव बसले आहे तर त्यांना सगळ्या प्रकारची गोष्ट माहीत आहे की सतीश मानकर जर डोक्यावर हात ठेवून बसले आहे तर अशा प्रकारे जे लोक आहेत तर त्यांना त्यांचे जे काही आव्हान आहे त्यांना माहीत आहे की आपल्याला आपल्या वरिष्ठांना दिलेले आदेश कशा प्रकारे आपण पूर्ततेमध्ये आणू शकतो आणि त्याकरता होणारी धावपळ जी आहे त्यांची ते आता फिजिकली एबल राहिले नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या शारीरिक मर्यादा आहेत, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत आणि या विद्यापीठाच्या सेवेमधून सेवानिवृत्त होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. या सर्व गोष्टीला आपण अत्यंत आव्हानात्मक पद्धतीनं घेतलं पाहिजे. मला असं वाटते की आपण जेव्हा शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहे किंवा शैक्षणिक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उंची गाठण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा आपण हा एक पार्ट विसरून राहिलेलो आहे की या विद्यापीठाचं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये विविध विभाग आहे. त्या विभागाचं कामकाज आणि त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. तर ते कामकाज कसं चालेल याच्याकरता आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी अनेकदा भाषणातून म्हटलेलं आहे की एक ब्लूप्रिंट तयार केली पाहिजे आणि त्या ब्लूप्रिंटच्या माध्यमातून या वर्षी रिटायर होणाऱ्या लोकांचं प्रमाण आणि आपल्याला त्याच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करता येईल. कारण आपण रिटायर झाल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये विचार करतो. आपल्याला असं ॲक्शन घ्यावी लागेल की रिटायर होण्याच्या पूर्वी त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे आपल्याला जो काही लॅकुना आहे, जी पोकळी आहे ते निर्माण होणार नाही आणि माणसाचं रिप्लेसमेंट होईल परंतु बुद्धीचं आणि अनुभवाचं रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी या सर्व आपल्या शूरवीर लोकांना जे अत्यंत कामसू अत्यंत सचोटीनं त्यांनी काम केलं अशा माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी संघटनेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो व मी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. एक सूचना आहे. आपली अधिसभा निवडणूक 2022 नवीन जे पदवीधर आहेत त्याचा नोंदणीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्याकरता आजची शेवटची तारीख होती परंतु विद्यापीठ प्रशासनाने ही तारीख 10 ऑगस्टपर्यंत केलेली आहे. आपल्या जवळचे जे असतील ते किंवा इतरांना आपण ती माहिती द्यावी तशी बातमी आपण आज पाठवली आहे सर्व वर्तमानपत्रांना. ही सूचना आपल्याला या ठिकाणी मी देतो आहे. अतिशय समर्पक शब्दामध्ये अजयजींनी आपल्या भावना या ठिकाणी मांडल्या आहेत. आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि आपल्याकडे जे काम आहे ते कमी मुदतीमध्ये कसं करता येईल
याचं कौशल्य सुद्धा आपल्याला प्राप्त करायचं आहे, कारण की मनुष्यबळ हे मिळणार नाही, म्हणून आपल्या कामाचं नियोजन आपल्यालाच करायचं आहे. असो मित्रांनो, यानंतर आपण सत्कार कार्यक्रमाला वळूया. आजच्या सत्कार कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री SG तायवाडे, सांख्यिकी परीक्षा विभाग यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे सर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. परीक्षा विभागाच्या उपकुलसचिव सौ मोनाली तोटे वानखडे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. शॉल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन श्री तायवाडे यांचा सत्कार आपल्या आदरणीय कुलगुरू सर या ठिकाणी करते आहे. या प्रसंगी जोरदार टाळ्या होऊ द्या. परीक्षा विभागामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण असं काम केलं आहे आणि त्यांच्या कामावरती प्रकाश आपल्या हेमंत देशमुख सरांनी आपल्या मनोगतातून टाकलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा सत्कार सन्मान या ठिकाणी होत आहे. मी वानखडे मॅडम यांना विनंती करतो की त्या सौभाग्यवती तायवाडे मॅडम यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करतील. कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम सौभाग्यवतींकडून होत असते, म्हणून त्यांचा सुद्धा त्यांच्या कार्याचा सत्कार या ठिकाणी आपण करतो आहोत. फोटो काढू. यानंतर दुसरे सत्कारमूर्ती सौ MR वानखडे मॅडम, वरिष्ठ सहाय्यक परीक्षा विभाग यांचा सत्कार मी वानखडे मॅडम यांना विनंती करतो की त्या सर्वप्रथम त्यांचा सत्कार करतील. मॅडम यांच्या कार्याचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी आदरणीय प्रकुलगुरू सरांना विनंती करतो की ते श्री वानखडे यांचा शॉल श्रीफळ देऊन विद्यापीठाच्या वतीने सत्कार करतील. सोबत राहा. मी गोपनीय विभागाच्या अधीक्षक श्री आपला कुमारी जयश्री खंडे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. यानंतर परीक्षा विभागातील कनिष्ठ सहाय्यक श्री MD निंबेकर यांचा सत्कार आदरणीय प्रकुलगुरू सर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो. श्री निंबेकर यांच्या कार्याचा सत्कार सन्मान या ठिकाणी नियंत्रण अधिकारी आपले परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर हेमंत देशमुख सर या ठिकाणी करीत आहेत. अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी परीक्षा विभागामध्ये सुरुवातीपासूनच केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी खंडे मॅडम यांना विनंती करतो
की त्या सौभाग्यवती निंबेकर मॅडम यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करते. यानंतर विधी विभागाचे वरिष्ठ सहाय्यक श्री उदय देशमुख त्यानंतर श्री उदय देशमुख यांचा सत्कार आदरणीय प्रकुलगुरू सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शॉल श्रीफळ स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन श्री उदय यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. अतिशय तरुण असं त्यांचं व्यक्तिमत्व, नेहमी हसमुख, आवाजामध्ये एक वेगळा चढेपणा आणि त्यांच्या शरीरयष्टीवरून त्या सेवानिवृत्त होत आहेत असं सुद्धा वाटत नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने शरीरयष्टी आपली जपली आहे. उदयजींकरता जोरदार टाळ्या होऊ द्या. विधी विभागामध्ये अतिशय जबाबदारीपूर्वक त्यांनी काम केलं आहे. अनेक केसेस विद्यापीठाच्या त्यांच्या पुढाकारामुळे, त्यांच्या जबाबदारीमुळे आपण जिंकलो आहोत. मी खंडे मॅडम यांना विनंती करतो की त्या सौभाग्यवती देशमुख मॅडम यांचा सत्कार विद्यापीठाच्या वतीने करतील. त्यांचा ग्रुप फोटो या ठिकाणी काढला जात आहे. सत्कार मूर्तींचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. यानंतर विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे सुद्धा सत्कार केला जातो. पतसंस्थेचे कार्यक्षम महासचिव श्री प्रवीण पडोळे यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो की ते सर्वप्रथम श्री SG तायवाडे यांचा संघटनेतर्फे सत्कार या ठिकाणी करतील. कल्याण निधी अंतर्गत राशी आणि भागभांडवलाचा धनादेश देऊन श्री प्रवीण पडोळे तायवाडे यांचा सत्कार संघटना पतसंस्थेतर्फे या ठिकाणी करीत आहे. यानंतर वानखडे मॅडम यांचा सुद्धा ते सत्कार करतील. कृपया कोणी जाऊ नये, सभागृहातून कृपया कोणी जाऊ नये. आपल्या सहकार्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर श्री MD निंबेकर यांचा सुद्धा सत्कार श्री प्रवीणजी पडोळे करतील. श्री उदय देशमुख यांचा सुद्धा सत्कार श्री प्रवीणजी पडोळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सत्कार मूर्तींचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. यानंतर सत्कार मूर्तींचं मनोगत या ठिकाणी होईल. मी
आपले सत्कारमूर्ती श्री SG तायवाडे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय मंच, उपस्थित मान्यवर, माझे कर्मचारी मित्र, बंधू आणि भगिनी, माझ्याबद्दलचा परिचय जो आहे संचालक सरांनी आपल्याला दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मी काय सांगू शकतो जास्त. मी 12/8/1994 रोजी विद्यापीठ सेवेमध्ये सांख्यिकी सहाय्यक म्हणून रुजू झालो. परीक्षा विभागामध्ये माझी नियुक्ती झाली आणि 12/8/1994 पासून तर 2002 पर्यंत मी परीक्षा विभागाचा सांख्यिकी सहाय्यक म्हणून कार्यरत होतो. नंतर फेब्रुवारी 2002 मध्ये माझं सांख्यिकी पदावर प्रमोशन झालं आणि विद्यापीठाने माझी मागासवर्गीय कक्षामध्ये बदली केली. तिथे मी 7 वर्ष काढल्यानंतर 7 महिने काढल्यानंतर परत पुन्हा परीक्षा विभागामध्ये कार्यरत राहिलो आणि योगायोग म्हणजे असं आहे की परीक्षा विभागात रुजू झालो आणि त्याच विभागामधून आज मी सेवानिवृत्त होता. हे एकदम आनंदाची बाब आहे माझ्यासाठी. मला माझ्या पदावर काम करताना अनेक अडचणी आल्या. अनेक ठिकाणी मला म्हणजे विचार करावा लागला, हे माहिती भेटतं काय करत, ती माहिती काय काय करायचं. परंतु माझे वरिष्ठ, माझे अधिकारी, माझे कर्मचारी मित्र यांनी जे मला कोणाचं सहकार्य केलं वेळोवेळी आणि मार्गदर्शन सुद्धा केलं, त्यांच्या या मुलाच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनामुळे मी हा 28 वर्षाचा कालखंड पार पाडू शकलो. याची मला म्हणजे अत्यंत अभिमानानं सांगावं वाटते आणि मला आनंद होतो. मला माझ्या पदाची काम करतेवेळी मला अनेक अडचणी आल्या, परंतु माझे वरिष्ठ आणि कर्मचारी मित्रांच्या मुलाच्या सहकार्याने मी त्या अडचणीत दूर करू शकलो. माझ्या या कर्मचारी मित्रांच्या आणि वरिष्ठांच्या वेळोवेळी आलेल्या मुलाचे सहकार्य याला मी विसरू शकत नाही. त्यांच्या या सहकार्याबद्दल मी सदैव ऋणी राहील आणि मी माझी एवढे सोयीच्या पूर्व थांबतो. धन्यवाद. धन्यवाद तायवाडेजी. यानंतर मी विनंती करतो सौ MR वानखेडे मॅडम यांना की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. नमन करते व भाषणाला सुरुवात करते. आजच्या कर्तव्यपूर्ती समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय जोहेर व मंचावरील उपस्थित मान्यवर, विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी, माझे मित्र मैत्रिणी, मी सौ महानंदा राजेंद्र वानखेडे आज दिनांक 30 जुलैला नियोजित वयोमानानुसार विद्यापीठ सेवेतून सेवामुक्त होत आहे. मी 1 मार्च 1993 पासून विद्यापीठ सेवेत रुजू झाले. आजपर्यंतची सेवेची वर्ष 29 वर्ष 7 महिने विद्यापीठाला सेवा दिली. या सेवेमध्ये असताना माझे काम काटेकोरपणे केले व कुणाचेही मन दुखविले नाही. त्यामुळे माझ्या विद्यापीठात कुणी वैरी नाही. माझे या सेवेमध्ये असताना माझे थोडेफार घडाकडे दुर्लक्ष झाले असेल ते मी आता पूर्ण करेन. सर्वांनी मला सांभाळून घेतले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि माझ्यासोबत सेवानिवृत्त होणाऱ्यांना शुभेच्छा देते आणि 2 शब्द. हॅलो मॅडम, खूप खूप धन्यवाद. यानंतर मी श्री MD निंबेकर यांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. अच्छा, हां 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 बोला. हो, आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी माननीय प्रभुगुरू साहेब, माननीय कुलसचिव साहेब, बरोबर. सोमवारी राहील का अवेलेबल? जायदे सर,
आणि जनसंपर्क अधिकारी नांदुरकर साहेब उपस्थित. मी सध्या आउट ऑफ अमरावती सर्व्हिस, सोमवारला आज पोहोचतो अमरावती. 7/2022 रोजी मी सेवानिवृत्त होत आहे. निवृत्त होत असताना माझ्या कार्यालयीन कामाचा प्रवास करणे आवश्यक आहे. मी विद्यापीठात सेवेत 11/7/91 पासून रोजची सामान्य प्रशासन. बरं, त्याची सध्याची जी फिक्स अमाऊंट आहे तुमच्या इथली ते मला कळू शकेल का? 2002ला माझी बदली परीक्षा विभागात झाली. तर किती तेव्हापासून आजपर्यंत याच विभागात कार्य राहून आज रोज मी निवृत्त होत आहे. हां, ओनली C नॉट C2 आहे. 8/128 त्याची किती 24/900 म्हणजे 25पर्यंत आहे का? तो तर मॅडम 1984 होता, बहुतेक 22ला होता ना. मी श्री उदय देशमुख यांना विनंती करतो की ते आपलं मनोगत व्यक्त करतील. C2 8/128 ना. मंचावर 8/128 पाहिजे आपल्याला. माननीय प्रफुल्ल गुरु महोदय, 8 8/128 22ला आहे ऑनलाईन प्राईस. अधिकारी श्रीयुत 22. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, नांदुरकर साहेब, मंचावरील माझे सर्व सहकारी जे आज सेवानिवृत्त होत आहे. अच्छा. आणि कुटुंबीय. बरोबर, ठीक आहे ना. सोमवारी मी येताना माझे मुलं राम आणि श्याम या निरोप समारंभाकरता आवर्जून उपस्थित माझे अधिकारी, सहकारी बंधू आणि भगिनी यांना मी नम्रपणे अभिवादन करतो. मी आज नियतवर्मानाने विद्यापीठ सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. 1992ला निश्चलिपिक या पदावर विद्यापीठ सेवेत 8/128 मी विद्यार्थी दशेत असताना ग्रॅज्युएशन नंतर कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली असल्यामुळे प्रशासनाने माझा बायोडाटा लक्षात घेऊन 1993ला विद्यापीठात विधी कक्षाची निर्मिती झाल्यानंतर विधी कक्षात माझी पदस्थापना केली. पदस्थापनेपासून ते आजतागत मी विधी कक्षाला म्हणजे जवळपास 29 वर्ष आपली सेवा प्रदान केलेली आहे. तत्कालीन कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष माननीय सदस्य ॲडव्होकेट पी महल्ले यांनी 19/6/1993च्या सभेत विद्यापीठाच्या विरोधात जी न्यायालयीन प्रकरणे उपस्थित होतात आणि विविध मान्य न्यायालयात सदरील प्रकरणे प्रलंबित असतात त्यांचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र सेलची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. मान्य सदस्यांनी उपस्थित केले मुद्द्यानुषंगाने कार्यकारी परिषदेने विधी कक्षाचे गठन करून दिनांक 30 जुलै 1993चे कार्यालयीन आदेशान्वये ही सर्व प्रकरणे विधी कक्षाकडे हस्तांतरित केली. सदर प्रकरणामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल हायकोर्ट, युनिव्हर्सिटी अँड कॉलेज ट्रिब्युनल, डिस्ट्रिक्ट कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट, लेबर कोर्ट, स्टेट कंझ्युमर फोरम आणि कंझ्युमर फोरम एक्सेट्रा. विधी कक्षात लिपिक म्हणून काम करताना अतिशय दक्ष राहावे लागते. कारण एखाद्या प्रकरणात न्यायालयाने जर विद्यापीठाला पार्टी केली असेल तर ती प्रकरणे विद्यापीठाच्या संबंधित विभागाला पाठवून त्याचा न्यायालयीनदृष्ट्या फॉलोअप घेणे आवश्यक असते, जेणेकरून विद्यापीठ प्रशासन आणि वरिष्ठ गोट्यात येणार नाही. असली परिस्थिती असल्यामुळे आणि पक्षामध्ये माझ्या पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यामुळे मला वर्षात एखाद दुसरी रजा वगळता सतत कार्यरत राहावे लागते. शेवटी ज्यांनी मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत आणि मार्गदर्शन केले त्या सर्व अधिकारी आणि सहकारी मित्रांचे आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद उदयजी. मी सर्व सत्कार मूर्तींना भावी आयुष्याकरता आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो. त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना सुख समाधान मिळो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आता उदयजींच्या बाबतीत एक मला सांगावंसं वाटते की विद्यापीठातील सर्वच कर्मचारी मी गाडी चालवताना पाहिले आहेत, परंतु ते कधीही मला गाडी चालवताना दिसले नाही, हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. असो, यानंतर मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रकुलगुरू डॉक्टर विजयकुमार चौबे सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सर. वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा,
मंचावर उपस्थित विद्यापीठाचे सन्माननीय कुलसचिव श्री डॉक्टर तुषार देशमुखजी, परीक्षा संचालक हेमंत देशमुखजी, विधी अधिकारी जायले सर, अजय देशमुखजी, आपले विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्री नांदुरकर सर, सर्व सत्कारमूर्ती आणि त्यांचे कुटुंबीय, तायवाडे सर, वानखेडेजी, देशमुखजी आणि दोन जण आणि त्यांचे निंबेकर आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांचे मुलं बाळा आले असतील ते सर्व उपस्थित सर्व कर्मचारी, अधिकारी आणि गणमान्यजन जे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. खरं पाहिलं तर आजच्या अशा समारंभाला शब्दाची जोड देणं चांगलं वाटत नाही, कारण भावनिक क्षण असतो, याच्यात कोणत्याही शब्दात त्याला व्यक्त करणं आणि त्याच्यावर काही भाष्य करणं हे दोन्ही गोष्टी एक शोकांतिकासारखं असतात, कारण परिस्थिती आपल्या हातात नसतं आणि जे व्हायचं ते होणारच असतं. त्याच्यामुळं अशा भावनिक क्षणाला शब्दाची जोड देऊन किंबहुना आपल्याला अभिव्यक्त करावं हे काही बरोबर वाटत नाही, पण औपचारिकतेचा भाग म्हणून आपण कर्तव्यपूर्ती सोडा घेतो आणि त्याच्यातूनच ज्या कर्मचाऱ्याने आपलं रक्त इथे गोठवलेलं असतं त्यांच्याप्रती आपल्या भावना आणि त्यांचं मूल्यांकन आपण इथं किंबहुना करण्याचा थोडासा प्रयत्न तरी करत असतो. ही एक चांगली बाब आहे. परंतु त्याच्यातूनही असं सांगितलं जातं की व्यक्ती आणि इतर ज्या बाबी असतात ऑफिसमध्ये याच्यामध्ये थोडा फरक असतो. ह्या भिंती, ह्या सगळ्या आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर हे इथेच राहील. व्यक्ती जातात पण ते त्यांच्या मागं असलेला जो सुगंध असतो, तो जिव्हाळा असतो, जो भावनिक क्षण असतो ते सोडून जात असतात आणि तेच आपल्या आठवणीत राहतात. किंबहुना बाकी सगळ्या गोष्टी कागदात सामावल्या जाऊ शकतात, परंतु त्या लोकांनी दिलेलं किंवा त्यांचा आपला सहवास या कार्यालयात निश्चितच आपण करता येऊ शकणं शक्य नाही आहे आणि त्याच्यामुळे ते आमच्यासोबत नेहमीच राहतील. जरी ते आता घरी गेलेले असतील आणि त्यांचं नियोक्ता बदललेले असतील, म्हणजे किंबहुना 4 जे जेंट्स आहेत याच्यामध्ये त्यांचे नियोक्ता आता त्यांच्या घराचे जे काय म्हणतात घरची सरकार जे आहे ते आता त्यांचं नियंत्रण घेईल. आम्ही त्यांना विनंती करू की त्यांना पुन्हा इथं पाठवावं. परंतु हा एक भाग आहे आपल्या प्रकृतीचा, त्याला आपल्याला स्वीकार करावा लागेल मोठ्या मनाने. आणि असं एक मी कुठेतरी ऐकलं होतं की कल फिर आएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, तुमसे बेहतर कहने वाले, मुझसे बेहतर सुनने वाले, ये मसरूफ जमाना मुझको क्यों याद करे, ये मसरूफ जमाना क्यों याद करे. आपण जाऊ, परंतु हा एक प्रकृतीचा भाग आहे. फक्त आता असंच आहे की जे जात्यातले आहेत ते रडतात आणि जे जो सुपात आहेत ते हसतात आणि जात्यातले आहेत ते रडतात. अशी थोडीशी परिस्थिती आहे. मनुष्याचा काळ असाच चालतो. ज्यांनी इथं काम केलं त्यांच्या प्रति आपण ज्या व्यक्त केलेल्या भावना आहेत त्याच्यातून त्यांचं काम आपल्याला खरंच चांगलं आहे ते दिसतंच. काही लोकांना मी व्यक्तिशः ओळखतो इथं की त्यांनी खूप चांगलं खरंच काम केलेलं आहे आणि या विद्यापीठात काम करावं लागत नाही. पॅसिवाईज सारखं असतं, काम आपल्याकडून केल्या जातं, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच असत नाही. तुम्ही नाही म्हटलं तरी काम होऊन जातं, कारण कामाचा इतका ओझा इकडे आहे की आता वाढतं. जसं हेमंत देशमुख सरांनी सांगितलं खूप चांगलं विस्तृत करून, ते आपल्याकडून केलंच जातं. तुम्ही कुठेही बसा, उभ्याही काम इथं होऊनच जातं. त्याच्यामुळे कोणत्याही व्यक्तीचं काही मूल्यांकन करण्याची आवश्यकता नाही. हा आपला विद्यापीठ इतका मोठा डोलार आहे असा शब्द वापरला. खरंच ह्या सर्व गोष्टीतून एकच मी असं सांगेल की यावर पहिलेच सांगितलं मी की शब्दाची भावना किंवा शब्दाची साथ याला देऊ नये. यांच्या उदंड आयुष्याचं मी खरंच यांच्यासाठी मी उदंड आयुष्याची प्रार्थना करतो. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत यावं आणि असंच आमच्यासोबत राहावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व काही असंच सुरू राहील. जरी ते सेवानिवृत्त जरी झालेले असले तरी तो एक क्षण असतो जो आपल्याला नियमानुसार पूर्ण करावा लागतो. त्यांनी पुन्हा इथे यावं. आमची दारं त्यांच्यासाठी उघडेच आहेत आणि फक्त 2 शब्दांनी हे व्यक्त करतो आपल्या भावना की कहीं कहाँ आंसुओं की ये सौगात होंगी, कहाँ आंसुओं की ये सौगात होंगी, नए दिन होंगे, नई बात होंगी. सितारों को अपने आंखों में महफूज रख लो,
दूर ही दूर तक रात होंगी, रात ही रात होंगी। मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, फिर कहीं किसी रोज मुलाकात होंगी। धन्यवाद सर, धन्यवाद. खूप छान शब्दामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्वीकारलं त्याबद्दल आम्ही आपला आभारी आहोत. आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित सर्वांनी आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण केलं, आपला अमूल्य वेळ दिला आणि आपण महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात. पुन्हा आपल्याला विनंती राहील की पुढच्याही महिन्यात पुन्हा कार्यक्रम आहे आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. आपल्या सर्वांसाठी चहाची व्यवस्था बाहेर केली आहे. कृपया आपण चहाचा आस्वाद घेऊन